पंतप्रधान पण त्यांच्या पार्लमेंटमध्ये सायकलनी जातो आणि ह्यांच्यासाठी प्रेस्टिजचं असतं. तुम्ही विचार केला असेल तर अर्थ हाऊस समिट जी झाली प्रदूषणाबद्दल ती डेन्मार्कमध्ये व्हायचं कारण हेच आहे की सगळ्यात जास्त अर्बन पॉप्युलेशन किंवा सिटी पॉप्युलेशन आहे, पण तरी सुद्धा अतिशय कमी प्रदूषण असलेला प्रदेश म्हणजे डेन्मार्कचा आहे. डेन्मार्कमध्ये गेलं आणि डेन्मार्कचं डॅनिश फूड तिकडे टेस्ट नाही केलं तर मजा नाही. आपण विचार करतो की भारतामध्ये आपण पुण्यामध्ये हिंदुस्तान बेकरीचा ब्रेड, मॉडर्न बेकरीचा ब्रेड असे व्हाईट ब्रेड खातो किंवा कधी कधी डार्क ब्रेड असतात, ब्राऊन ब्रेड असतात. डेन्मार्कमध्ये सकाळच्या ब्रेकफास्टला साधारणतः 20 ते 25 प्रकारचे ब्रेड मिळतात त्यामध्ये, आणि ते ब्रेड वेगवेगळ्या पद्धती असतात. त्याच्यामध्ये काजू, पिस्ता, बदाम अशा पद्धतीचे वेगवेगळे ब्रेड असे पण तुम्हाला खायला मिळतात. आणि चीज, डॅनिश चीज, साधारणतः चीजमुळे आपण अवॉइड करतो तिकडं, पण तिकडं लो फॅट चीज पण मिळतं की जे खायला खूप सुंदर असतं. तिकडच्या पर्यटनाचा विचार केला तर कोपनहेगनमध्ये टिव्होली गार्डन्स म्हणून आहे. जर आपल्या लहान मुलांना पूर्ण एन्जॉय करायचं असेल दिवसभराचा तर टिव्होली गार्डनमध्ये भरपूर अम्युजमेंट पार्क्स आहेत त्यामध्ये, आणि त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज करू शकता.